नमस्कार, मी सुवर्णा माटेगावकर. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपल्या रोजच्या जेवणामध्ये वेगवेगळ्या भाज्यांचा आपण समावेश करतो आणि मार्केटला ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या आपण घरी आणतो. बाकीच्या कुठल्या भाज्या जरी अवेलेबल नसल्या तरी बटाटा हा नेहमी अवेलेबल असतो आणि त्याच्यामध्ये मार्केटमध्ये छोटे छोटे बटाटेसुद्धा मिळतात. तर त्या बटाट्यांपासून आलूदम कसा करतात हे मी तुमच्याशी आज माझ्या पद्धतीने मी कशी करते हे शेअर करणार आहे. तर त्याच्यासाठी जे साहित्य लागतं ते आपण आधी बघूया. आलूदमसाठी बरंच साहित्य लागतं. तर ते हे असं आहे, तर मी तुम्हाला समजावून सांगते आधी. आपल्याला मुख्य त्याचा इन्ग्रेडियंट म्हणजे हे आलूदमचे बटाटे. हे छोटे छोटे बटाटे बाजारामध्ये मिळतात आणि ते मी साधारण 2 व्यक्तींना पुरेल एवढे मी घेतलेले आहे. म्हणजे 2 वेळेला पुरेल किंवा एका वेळेला 4 व्यक्तींना पुरेल एवढं आपण करतो आहे. तर हे मी 15 बटाटे घेतलेले. ते मी 2 शिट्ट्या कुकरला देऊन ते सोलून घेतलेले. त्याच्यानंतर आपल्याला 2 मीडियम कांदे मी जाडसर चिरून घेतले. 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. हिंग लागणार आहे, मिसळणीचा डबा लागेल, तेल लागेल, चवीला मीठ लागेल. आता मी तुम्हाला हे मसाले समजावून सांगते. आलं, लसूण, हिरवी मिरची ही आपल्याला आपण अंदाजाने घ्या तुम्ही, पण मी तुम्हाला हा माझा अंदाज सांगते. एवढ्या बटाट्यांसाठी मी अर्धा चमचा आलं, साधारण एक 10 ते 11 लसणीच्या पाकळ्या, त्या छोट्या आहेत म्हणून 10-12 घेतल्या. त्याच्यानंतर 1 मोठी मिरची, आमच्याकडे तिखट कमी खातात त्याच्यामुळे मी मिरची एकच घेतली. हे साईचं दही आहे, हे मी साधारण 2 चमचे घेतले. कोथिंबीर लागणार आहे आपल्याला, थोडी चव बॅलन्स करायला साखरही लागणार आहे. धनेपूड, ही कसुरी मेथी आहे ही घेतली आहे. त्याच्यानंतर तेजपत्ता आपल्याला लागणार आहे, दालचिनी लागणार आहे, बडी इलायची 1, मिरीचे दाणे एक 7-8 आणि एक 4-5 लवंगा. तर हे जे खडे मसाले आहेत हे मी आधी थोडेसे चमचाभर तेलामध्ये थोडे भाजून घेणार आणि त्याची कुटून एक पावडर तयार करणार, ती आपल्याला वापरायची आहे. आणि मी कांद्याची पेस्ट करून घेणार आहे, खूप बारीक करायची नाही आहे. आणि टोमॅटोमध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची हे घालून त्याची एक पेस्ट करून घेणार आहे. तर आता हे सगळं साहित्य मी तुम्हाला समजावून सांगितलं आहे. त्याच्यात आपल्याला हिंगसुद्धा चवीला लागणार आहे. तर आपण आलूदम करायला सुरुवात करूया. मगाशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हा कांदा मी थोडासा भरड असा बारीक करून घेतला आहे, खूप बारीक केला नाही आहे, मीडियम आकाराचे कांदे होते. त्याच्यानंतर हा एक मीडियम आकाराचा टोमॅटो होता, त्याच्यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची अशी हे मी एकत्र टोमॅटोबरोबर पेस्ट केलेली. मगाशी तुम्हाला मी जे खडे मसाले दाखवले म्हणजे दालचिनी, लवंग, त्याच्यानंतर बडी इलायची आणि मिरं, ते मी बारीक करून घेतलेले. थोडेसे भाजले मी तेलावर आणि हे बारीक त्याची पावडर करून घेतली. आणि हा तेजपत्ता हा वेगळा ठेवायचा आहे, हा आपल्याला आलूदम करताना वापरायचा आहे. तर आधी आपल्याला एक प्रोसेस करायची ती मी दाखवते. हे जे बटाटे आपण घेतलेले होते हे आपल्याला आधी तेलामध्ये थोडे तळून घ्यायचे. त्याच्या आधी मी काय केलं दाखवते. हे उकडलेले बटाटे आहेत तरी पण मी त्याला असे टोचे मारून घेतलेले, म्हणजे तो जो आपण मसाला सगळी ग्रेव्ही करू ती सगळी त्याच्यामध्ये आतपर्यंत जाईल आणि त्याची चव लागेल. तर मी याला असे हे टोचे मारून घेतलेले. आता आपण हे बटाटे आधी तळूया थोडे. मी हे पॅन घेतलं आहे, याच्या खाली गॅस लावते. थोडं जास्त तेल घालते मी. शॅलो फ्रायच करायचे पण व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचे. हे थोडे तापू दे तेल. आपण हे बटाटे का तळायचे त्याच्या मागे एक कारण असं आहे की एक खूप सुंदर त्याचा फ्लेवर येतो तळल्यामुळे. तो जो एक सपकपणा बटाट्याला असतो तो जातो त्याचा आणि त्याला एक कुडकुडीत असा छान त्याची चव पण छान लागते आणि फ्लेवर येतो. त्याच्यामुळे मी तरी आलूदम करताना बटाटे उकडले तरी सुद्धा थोडेसे तळून घेते. आता हे तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे, आपण याच्यामध्ये हे बटाटे सोडूया.
गॅस मी फुल ठेवलेला आहे. छान 2 मिनटं तरी आपल्याला हे फ्राय करायचं त्याच्यामध्ये, 2 ते 3 मिनटं. किंवा त्याचा रंग पण पालटतोय. त्याची जी वरची परत आहे ती छान फ्राय झाल्यामुळे त्याला एक चव येते छान. असे हलवत राहायचे, वर खाली करत राहायचे बटाटे. तर 2-3 मिनटं आपण छान शॅलो फ्राय करून घेतलेले. आता हे काढून घेऊया. मी काढून घेतले. आता ह्या एवढ्या तेलात आपल्याला भाजी आलूदमची छान करता येईल. आता मी भाजी करायला घेते. हे तेल तापलेलंच आहे, याच्यामध्ये मोहरी घालते. थोडं जिरं, तर जिरं तडतडल्यावर आपल्याला हा कांदा घालायचा. हा कांदा छान थोडा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला. गॅस मी फुलच ठेवलेला आहे. आता छान गुलाबी रंग घेतलाय कांद्याने. अजून थोडा वेळ आपल्याला भाजायचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला तेजपान घालायचं आहे. खूप जण तेलामध्ये सुद्धा गृहिणी घालतात तेजपान, पण मी तेलात घालत नाही, कारण ते अगदीच जळल्यासारखा वास येतो मग त्याचा. म्हणून मी कांदा थोडा परतत आला की त्याच्यात तेजपान घालते. तर पुन्हा परतायचं आहे.
अजून 1 मिनिटभर आपल्याला हा भाजावा लागेल. आता या स्टेजला मी याच्यामध्ये कसुरी मेथी घालते. कसुरी मेथी हातावर घ्यायची आणि थोडी चुरडून घालायची. कसुरी मेथीचा एक खूप सुंदर फ्लेवर या भाजीला येतो. आता हा कांदा बऱ्यापैकी लालसर झालेला आहे. आपल्याला तो अगदी काळा करायचा नाही आहे, छान लालसर झालेला आहे. तर या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो, आलं, लसूण, हिरवी मिरची याची पेस्ट घालायची. इथे थोडंसं मीठ पण मी घालणार आहे, म्हणजे टोमॅटो शिजण्याची प्रक्रिया फास्ट होते. वाह, सुंदर त्याचा एक फ्लेवर येतोय. काही मिनिटभर आपल्याला भाजायचं आहे. मगाशी तुम्हाला कदाचित वाटत असेल बटाटे तळल्यानंतर की तेल जास्ती आहे, पण बघा या ग्रेव्हीनी ते तेल पिऊन टाकलंय पूर्ण. आणि तसंही या भाजीला थोडं तेल जास्ती लागतं. आता या स्टेजला मी याच्यामध्ये हळद घालते. थोडं तिखट, धनेपूड आणि आपण मगाशी खडे मसाले जे करून घेतले ते घातले मी. वा वा, सुंदर फ्लेवर येतोय त्या खड्या मसाल्यांचा. आता ही परत आपल्याला भाजायचं आहे. हे सगळं मिश्रण भाजायचं, व्यवस्थित भाजून घ्यायचं. आता इथे मी थोडीशी आतमध्ये कोथिंबीर सुद्धा घालते. ती कशासाठी हे सांगते. कोथिंबीरीची स्वतःची अशी एक चव असते, ती आतमध्ये घातल्यानंतर जास्ती चांगली लागते. आणि वरनं आपण गार्निशिंगला घालतोच, तर ती पण मी आतमध्ये घातलेली आहे. आता थोडंसं हिंग घालते. एक दोन चिमूट हिंग घातलेलं आहे. वा वा, खूप छान भाजल्या गेलेली आहे ही ग्रेव्ही. आता या स्टेजला आपल्याला त्याच्यामध्ये साईचं दही घालायचं. तुम्ही थोडं हवं असेल तर क्रीम सुद्धा घालू शकता. दह्यामुळे काय होतं की याच्यामध्ये आपण जे आलं, लसूण, हिरवी मिरची किंवा खडे मसाले हे जे घातलेले आहेत ना, याची टेस्ट एन्हान्स होते, आणखीन प्रखर होऊन बाहेर येते. म्हणून दही घालायचं. अगदी थोडं घातलंय मी, पाववाटी. बघा आता छान त्याला आता या स्टेजला मी याच्यामध्ये थोडीशी चव बॅलन्स करायला साखर घालते.
अगदी पाव चमचा घातली आहे. तुम्हाला असं वाटेल की साखर या भाजीमध्ये कशी काय घातली. मी आधी घालत नव्हते, पण जेव्हापासून मी एकदा प्रयोग करून बघितला की साखरेने टेस्ट बॅलन्स होते का, तर खरंच होते आणि ती भाजी आणखीन सुंदर लागते चवीला. त्याच्यामुळे मी थोडी साखर घातली आहे. आता या स्टेजला काय करायचं, हे बटाटे याच्यामध्ये घातले आणि हे नुसतेच आधी छान असे परतून घ्यायचे बटाटे. आता मी याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवते. त्याच्या आधी मीठ घालते. आपण मगाशी टोमॅटो घातल्यावर मीठ घातलं होतं, हे लक्षात ठेवून मीठ घातलंय. थोडीशी भाजी हलवून घ्यायची आणि पाणी टाकायच्या आधी मी नुसतं एक वाफ काढून घेते, म्हणजे हे मसाले त्या बटाट्यांना चांगले लागतील. आपण आलू दम असं म्हणतो, तर दम देणं म्हणजे त्याच्यावर झाकण ठेवून ते मसाले त्याच्यामध्ये मुरवणं. ॲक्च्युली दम देण्याच्या पद्धतीमध्ये बिर्याणीला बरेचदा अशी कणिक बिणिक सुद्धा लावतात साईडने, तर तेवढं करायची गरज नाही. तुम्ही घट्ट झाकण जर याला लावलं तर ते मसाले छान त्याच्यात मुरतात. तर हे मिनिटभर आपल्याला झाकण ठेवायचं आणि त्याच्यानंतर मी पाणी घालणार आहे. चला, आता साधारण मिनिटभर झालेलं आहे आणि त्याला ग्रेव्हीला बघा छान तेल सुटलंय. आता या स्टेजला आपल्याला त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं. थोडं वाढवते, थोडं थोडं घालायचं. तर भाजीचा इतका आलूदमचा सुगंध येतोय छान. सगळे मसाले छान पद्धतीने मुरलेले आहेत त्याच्यामध्ये. आता मी परत याच्यावर झाकण ठेवते आणि 2 मिनिटाची वाफ काढते. आता बघूया आपण. गॅस बंद करते मी. बघा किती सुंदर रंग आलेला आहे. आपला आलूदम तयार आहे. सुंदर फ्लेवर येतोय त्याचा आणि ग्रेव्ही आणि बटाट्याचं प्रमाण पण परफेक्ट आहे. आता मी ते काढून घेते डिशमध्ये. हे बघा, थोडी कोथिंबीर घालते. बघा, आलूदम आपला तयार आहे. त्याची टेस्ट करून बघते. छान झाली आहे, सोबर झाली आहे, थोडी खूप तिखट नाही आहे आणि सगळ्या मसाल्यांचे फ्लेवर्स खूप छान लागलेले आहेत भाजीला. याच्यामध्ये मला असं सांगायला आवडेल की तुम्हाला जर ही झणझणीत करायची असेल तर त्याच्यामध्ये हिरवी मिरची वाढवा, लाल तिखट वाढवा आणि मी मगाशी जे खडे मसाले सांगितले त्याचं प्रमाण पण थोडं वाढवू शकता तुम्ही.
किंवा त्याच्यामध्ये गरम मसाला ॲड करू शकता. मी गरम मसाला टाकलेला नाही आहे, कारण आमच्याकडे थोडी सोबर भाजी आवडते. शिवाय मी त्याच्यात दही टाकलं आहे. तुम्हाला जर सोबर भाजी करायची असेल आलूदमची, तर त्याच्यामध्ये थोडंसं क्रीम घाला, म्हणजे दही घाला पण त्याच्याबरोबर थोडं क्रीम जास्त घाला, म्हणजे ती भाजी थोडी सोबर होईल. आणि साखर जी टाकली त्याच्यामुळे ती चव परफेक्ट बॅलन्स झालेली आहे. तर अशी ही आलूदमची भाजी आपली तयार आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.